चोळा सैरा वैरा वारा पिसाट वाहे भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे सावल्या मुख्याने हलती भवताली विणती माया डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले हॅलो. हा देविका, कुठे आहेस? घरीच आहे. आई बाबा आहेत का तिकडे? नाही, बाबा बाहेर गेलेत आणि आई काम करतीये. हा, म्हणजे मी मन मोकळेपणाने बोलू शकेल तुझ्याशी. काय झालं? काही नाही. आज कसा काय फोन केला? का ग, तुला फोन करायला परवानगी घ्यावी लागणार आहे का आता? मी असं कुठे म्हटलं? मग हे बघ, मला जेव्हा वाटेल ना माझ्या बायकोशी बोलावं तेव्हा मी फोन करेन. तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का मी माझ्या बायकोशी बोललो तर? माझी का हरकत असेल, पण बायकोशी बोलाल लग्नानंतर. आता ही फक्त नार्वेकरांची मुलगी आहे. अच्छा बरं, सॉरी हा, रॉंग नंबर. ठेवतो मग मी फोन. नाही नाही, बोला तुम्ही. अगं तू आत्ताच म्हणाली ना तू नार्वेकरांची मुलगी आहेस म्हणून, आणि मला माझ्या बायकोशी बोलायचंय. मग लवकरात लवकर लग्न करून टाका आणि मग हवं तेवढं बोलत बसा, आणि तेही प्रत्यक्षात. हा, हा चांगला उपाय. आपण लवकरात लवकर लग्न करून टाकू. हो, नेने काकाही आज तेच म्हणत होते. नेने काका का आले होते तिकडे? त्यांचं काहीतरी काम होतं इथे, मग घरी आले. काय म्हणाले ते? आई बाबांना सांगत होते लवकरात लवकर लग्न करून टाका, तुम्हाला पुढाकार घ्या असं सांगत होते. एक मिनिट, हे बघ, मी पुढाकार घेतलेलाच आहे आणि त्यांनी मला सांगायची गरज नाही. मला माहिती आहे काय करायचंय ते. रागवलात तुम्ही? नाही. बोल ना, अजून काय? काही नाही. आठवण येते का माझी? काय झालं, येत नाही का आठवण? नाही, येते. देविका, खूप आठवण येते तुझी मला. आपण लवकरात लवकर लग्न करू. देविका, ऐक ना, मी नंतर फोन करतो तुला. हो ठीक आहे. बाय. बाय. जरा थांबशाल? माका बोलूचा हा. बोल. तुम्ही माका सांगितलास दागिने माझ्या नावावर नाही हत. मृत्यूपत्रात पण तसा लिहिलेला नाही हा, पण ते दागिने माझ्या आईचे हत. काय ना सुषमा, काय
कायद्याने तसं मृत्यूपत्रात लिहिलेलं नाही. जसं तू कायद्याने या घरात राहते ना तस. तुमका कोर्ट कचेरीतला लय कळता ना, कळायलाच हवं. मग त्याचा उपयोग पण होक वयो. म्हणजे अण्णा गेल्यानंतर वकिलांनी मृत्यूपत्र दिल्याने तेव्हा कुणाच्या वाट्यात काय हा ता कळला, पण फक्त कळला. वाटण्या झालेल्या नाही हा अजून. काय म्हणायचंय तुला? तुमका सगळा कळता ना, मग पुढाकार घेऊन सगळा उरका. समजूतदार हास, शिकलेलो हास, तुम्ही ठरवलास तर वाटण्या लवकर होतील. बोला एकदा वकिलांशी. बघू. आणि हो, तू त्या वकिलांपासून ना जरा लांब राहा. आमच्या घरात उठबस करून त्यांनी आम्हाला फसवलंय. त्या जमिनीवर त्यांचा हक्क सांगतायत ते. त्यांच्याच नावावर असत. त्यांच्या नावावर नाहीये ती जमीन. मग कुणाच्या नावावर हा? रस्त्याजवळच्या जमिनीचे पेपर्स आहेत. कोणाच्या नावावर आहे ती जमीन? शेवंताच्या नावावर आहे. म्हणजे त्यांच्या नावावर आहे याचे पुरावे सापडले नाही अजून, म्हणून म्हणतोय मी. आणि तू नको राहू त्यांच्यासोबत. दादा, सांगितले ते लक्षात हा ना? वय पण आपण बाहेर काढ ना. मी सांगितलेलं काम होऊ कया. पण तावडीत सापडू बया. त्या तावडीत कसा पकडायचा ता तू बघ, पण लवकर काढून टाक त्या का. परत ह्या घरात माका त्यात दिसू नको. वाटो हवं नाही का, दागिने हवेत औषधे सगळं मिळतात नाही का. सत्ता नाही का ओळखत नाही ह्या. तो खणून ठेवलेला लवकरात लवकर काढते का, नाही तर ता तुका काढायचं. दादांनो जरा येळ तरी. माझ्याकडे येळ नाही हा. ताबडतोब काम होऊ पया. काम केलंस तर तू आयुष्यभर बसून खाशील एवढं पैसे मी देईल तुला. बरा, मी माझ्या परीने प्रयत्न प्रयत्न करतो. नको. 100% काम होऊ पया. तुझ्या लक्षात?
सुचल्या काय झालं? निरोप घेऊन येलस काय? कोणाचं? आता कुणा वांगडा बोलत होतस? ते आपल्या कामाचं सांगत होत. म्हटलं तुझ्याशी बोलाव म्हणून हा येईल. कामा नाही हत? काम काय व्हायच राहते. बोल, काय बोलूचा हा? अगं सुचल्या, सुषमा, अगो आमच्या घरात राहिलास तू. अगदी आवशी बापासारखा सांभाळ केला तुझा. आमच्या पण पदरात वार नाही वाटला. देवानच ही कमी भरून काढल्याने. अगो पण आता तू एकदम परक्यासारखा वागतास. ता बघून बरा नाही वाटत. म्हणजे काय बोलूचा हा तुका? आता तू सांग, आम्ही काय परका आहो का तुका? खरी नीट बोलणार नाही. अगो तुझ्या भलेचाच विचार करताव ना आम्ही. त्या घरातली माणसा तुका नजरेसमोर उभी करत नव्हती. तुका कोण बघत होता? आम्ही. तू रडत होतास तेव्हा तुझी समजूत कोण काढत होता? आम्ही. लय केलास ना, मग आता त्याच्या बदल्यात तुका काय हवा हा का? हो, असल्या गोष्टीची किंमत मोजूची नसता आणि मी पण नाही मोजणार. पण या बघ, तू असं काय वागतास ना, तर नको वागूस. हो, तू आमच्याशी बोलत चालत जा. आता या बघ, तू या मोठ्या घरात गेलीस. आम्ही राहिलो खुराड्यात तुझी वाट बघत. यमुना पण सारखं बोलत असता. घरात इलय की सुषमाची आठवण येता. हो, यमुना समजवतोय आता या घरात नाही येणार. इसरल्या त्या आपल्या इसरू होयो. त्या जुन्या आठवणी किती गाठीशी बांधणार. काय मिळणार आता? काय नाही. पण एक सांगता ऐकशील? ह्या बघ, एकदा आमका बरा वाटावा म्हणून घरात ये. 4 घास जेवून जा. काय झालं हा? अगं कित्येक काय होय. तुझ्या जिभेवर एवढी साखर? रक्तात उतरली तर आजार पण येतात. जरा कमी. काय झाला गो? हयवा बघा काय चालला आता. बघा सुचल्यांना आता हयत. का माहित हा, डोळे फुटले नाही हत माझे. मगापासून बघता काहीतरी दोघांचा चालला. अगं तसा नाही. आता हाय किती दिवस राहील ते सांगता येत नाही. माझ्या गावात जाईन म्हणतंय. इतके वर्ष हाय चाकरी केली. आता बस. त्याआधी तुका जेवण रांधूक घालीन. येतेस ना? लवकर जा गावात. इथे थांबलंस तर वाचशील की नाही सांगता येत नाही. दोघा जण गुलू गुलू बोलत हत. काय तर कळता का तुमका? तुका काय कळता हा? खुळा नाही हय मी, माका सगळा कळता. ही दोघा जण काहीतरी बोलत हत. दोघांचो काहीतरी कांड हा. या नाथाच्या मदतीनं सुशल्या या घरात इला हा. आता बघा, दोघा जण हा घर लुबाडतील. हा नाथा ना पक्का लबाडा. दिसतो तसा नाही. तुम्ही ना त्याका लांबच ठेवा. आणखी थोडे दिवस थांब. काय होणार हा? इतके दिवस काय केलंच नाही. आता काय करणार हा? कळात. एक दिवस सुशल्या पण दिसूचा नाही, नाथा पण नाही. काय? तोंड बंद कर तुझा. मग कधी येऊ जेऊ?
आजच रातच्या येते. होय. काय करणार काय हाच तुम्ही? फलता सलता काय करू नको हा. वेळ येईल की बघू काय करायचं आता. काय करताय? काय नाही, बोलत होता. काय करायचं आता कळत नाही ना. घरात काय चालला हा बघतास ना. त्यात तुम्ही नार्वेकरांच्या चेडवाशी अभिराम भाऊजींचा लग्न लावूक सांगतास आणि त्यांच्या आणि नेने वकिलांच्या भेटीगाठी होतात. काहीतरी काम असेल ना त्यांचं. अजून पण पुळको तुमका सगळ्यांचा. त्या नार्वेकरांच्या लेखीचो ह्या सुषमाचो सगळ्यांचो पुळको हा तुमका. पण वहिनी जरा विचार करा, त्या नेने वकिलांची चावी सुषमा कशी मिळाली? नार्वेकरांच्या घरी विसरले होते ना. मग याचा अर्थ आपण लावत बसण्यापेक्षा योग्य त्या मार्गाने शोधूया ना. हा गैरसमजही असू शकतो. नाही, तुमका कधी आमचा पटूचाच नाही. बाहेरची तेवढी बरोबर, हा आपला तेवढा चुकता. अहो तुम्ही हय कित्याक उभे रावलास. चला माका पिठाचो डबो काढून देवा. आज यमुना लय खुश वेळेत बघ, लय खुश वेळेत. बऱ्याच दिवसांनी तू जीव गेलास आपल्या घरात. आपला घर, माझा एकच घर हा. यात तुझा घर हा. वय हा आमच्या गरीबाचा घर हा. तुझ्यासारख्या श्रीमंत घरातला चिडू आमच्या घरात जीव गेला आमचा नशीबच हा. मका वाटला तू नाही जीव गेला. आता इलय ना. वय ग वय. यमुना खय गेला मी बघतोय. हा तू बस, मी बोलवते ती का. हा